रघुकुल राधे शंभुरती नाव पर जो सहस्त्र बाह पर राम द्विज राधे दावा द्रुमंड पर सीता मृग झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृगराधन तेजतम अंश पर कानजिमी कंस पर जो मलच्छ वंश पर शेर शिवराधे सह्याद्रीच्या साताडातून नाथवाणी गाजे सह्याद्रीच्या साताडातून नाथवाणी गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाटी राजे तुफान गरजतो आग उगते वाघ मराठी माझा तुफान गरजते आग उगतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जाग झोपतो तुफान मातीचा राजा वाघाची साथ गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण ताजमहल जर एका प्रेमाची निशाणी असेल ताजमहल जर एका प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी किल्ला एका वाघाची कहाणी एका वाघाची कहाणी 300 किलोमीटरची भिंत बांधायला अवघे 50 वर्ष लागली 300 किलोमीटरची भिंत बांधायला अवघे 50 वर्ष लागली पण अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात माझ्या राजाने जेवढी किल्ले बांधलीत ना त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर एवढी बरे चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्यच मानतो हो चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्यच मानतो तर मग हे काय नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा ब्रिटिश लोक आता ओम या शब्दात संशोधन करते कारण ओम बोलल्याने शरीरात वेगळी ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते खरे संशोधन करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावर केले पाहिजे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके बंद पडतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं ना तर कॉलर टाईट करून सांगा मराठे मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब 12 महिने 11 खेळाडू 10 गोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 तुटू 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा मराठा 1 मॅन शो एकच राजा शिवराय माझे सन 1678 शिवराय दक्षिणेकडून परतत होते एकदा वाटेत त्यांना कर्नाटकातील वेलगड गावाचे गाव लागले गावात छोटासा किल्ला होता तो मावळ्यांना जिंकायचा गडाचे नेतृत्व करणारे सकुजी शिलेदार नावाचे शूरवीर होते झाले मोर्चे लागले लढाईला सुरू झाले एक छोटासा गड जिंकायला किती सावे लागणार मावळे लढताय गडाचा मालक धाराधिट्ट पडलाय आता गड पट्टे होणारच 1 दिवस गेला 8 दिवस गेले 10 दिवस गेले 15 दिवस गेले तरी गड पट्टे होत नव्हता शेवटी शिवरायांनी कडवडीत निरोप पाठवला राजे चिडलाय हे ऐकून सकुजींना चेवत चढेना मावळ्यांच्या अंगी स्मरण आले